अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनाला अडकाव केला म्हणून सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील ग्रामस्थ काशीनाथ कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तानाजी पाटील यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामधील कौटोली गावाच्या हद्दीतून मान नदी जाते। या नदीमधून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्याच्या संदर्भात गावातील ग्रामसभेत निर्णय झालेत। त्यानुसार ग्रामस्थ दिवस रात्र जागत पहारा देऊन वाळू तस्करी रोखण्याचा प्रयत्न करतात। आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास नदी पात्रामध्ये एक ट्रॅक्टर वाळू भरत असलेला काशीनाथ कदम यांच्या निदर्शनास आले। तेव्हा त्यांनी फोन करून ग्रामस्थांना बोलावून ट्रॅक्टर भरण्यास मज्जाव केला। तेव्हा ट्रॅक्टर चालकाने या घटनेची माहिती त्याच्या मालकाला दिली। यानंतर घटनास्थळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष तानाजी पाटील यांनी जाऊन काशीनाथ कदम या ग्रामस्थाला शिवीगाळ करून मारहाण करून गुंडागिरीने घर पेटवून देईन, जीवे मारेन अशी धमकी दिली। अशा पीडित कदम व कोठोली ग्रामस्थांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। मात्र अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे ग्रामस्थांनी या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। त्यानंतर आम्ही अडवलं, पुणे अडवल्यानंतर आम्ही गावातले दोघा तिघांना आम्ही बोलवून घेतलं आणि परत ड्रायव्हरने थांबवलं अर्धी ट्रॉली भरल्यानंतर। मग त्यानंतर ड्रायव्हरने फोन केला, कोणाला केला काय म्हणलं, पण तानाजी भगवान पाटील तुळजारवाडी राहणार आटपाडी त्यांनी येऊन आम्हाला बुलेटवर येऊन शिव्या दिल्या। आम्ही म्हणलं शिव्या काय देऊ नका अध्यक्ष। शिव्या दिल्यानंतर त्यांनी लगेच मला मारायला चालू केलं। म्हणलं आम्हाला काय मारू नका म्हणलं, मारलं, माझं ऑपरेशन झालं तरी देखील तुम्हाला मला मारलेला आहे आणि माझ्या आता पोटात होते ऑपरेशन, माझा हर्निया आणि अपेंडिक्स झालेला आहे 19 तारखेला, तरी देखील मारले आणि आम्ही आता युनिट कंप्लीट दिलेले आणि तरी देखील तुम्हाला सांगतो अजून पुण्यात वर्ण धमकी दिली मला मारून, जीव मारण्याची धमकी देईन, घर पेटवून देईन असं तुम्हाला धमकी देऊन आम्हाला गेले जातं हे करून ट्रॅक्टर घेऊन स्वतः ते। आम्ही गेली अनेक वर्ष वाळू उपसण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये रिस्क घेऊन थांबवण्याचा प्रयत्न आतापर्यंत बऱ्याच वेळा केलेला आहे आणि कुणालाही गावातली वाळू निघू द्यायची नाही अशा पद्धतीनं हा गावकऱ्यांचा ग्रामसभेचा आम्ही ठराव केलेला आहे। या ठरावाच्या प्रती माननीय तहसीलदार यांना सुद्धा दिलेले आहेत आणि ठेक्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही आतापर्यंत कुठली कारवाई होऊ दिलेली नाही, ठेका देऊ दिलेला नाही।